प्रकरण 22. जीवनाच्या उत्तरार्धातील महत्त्वपूर्ण निर्धारण. मोठ्या आणि कठीण परीक्षेत सफलता प्राप्त केल्यावरच एखाद्याची महिमा, गौरव डोळ्यात भरतो. प्रतिस्पर्धा यशस्वी पार केल्यावरच पदाधिकारी बनता येतं. खेळात सर्वोत्तम ठरल्यावरच पुरस्कार मिळतो. सोन्याची परीक्षा अग्नीत तापवून कसोटीवर घासूनच होते. युद्धात विजयश्री प्राप्त करणाऱ्या सेनापतीला उच्च पद प्राप्त होतं. आव्हाने स्वीकारणारे साहसी म्हणवतात. भयंकर दिव्यातून पार पडल्यावर त्यांना वरिष्ठता प्राप्त होते. योगी तपस्वी जाणून बुजून कष्टसाध्य प्रक्रियांचा अंगीकार करतात. श्रीकृष्णाची महानता, गौरव आणि लोकहितांची अमर्याद क्षमता ज्यांनी ओळखली, ते सारे दुर्दांत असुरी वृत्तीचे शत्रू आरंभापासूनच श्रीकृष्णाचा नाश करण्याकरता आपापली क्रूर आक्रमकता त्याच्या बालपणापासूनच दाखवू लागले होते. बकासूर, अघासूर, कालिया सर्प, केशी आणि कंस यांनी विदारक आघात केले. पूतना तर बालपणीच त्याला विष पाजण्यासाठी आली होती. श्रीकृष्णाला जीवनभर अनेक संघर्षांचा सामना करावा लागला. दर पावली महान संकटांचा सतत सामना करून श्रीकृष्ण महत्तम ईश्वर पदापर्यंत गौरवले गेले आहेत. ते 16 कलांचे अवतार मानले गेले. त्यांचे परिश्रम, त्याग, तप आणि तितिक्षा याचंच ते फळ होय. भगीरथ, हरिश्चंद्र आणि मोरध्वज इत्यादींची महिमा त्यांच्या तपतितिक्षा आणि कष्ट सहन केल्यावरच प्राप्त झाली होती. ज्यांच्यावर भगवंताचं मनापासून प्रेम असतं त्यांना तो अग्निपरीक्षेतून तावून सुलाखून काढत असतो. चमत्कार दाखवणं किंवा पाहणं म्हणजे भगवंताचं प्रेम नव्हे. केवळ मनोकामनांची पूर्ती त्याच्याजवळ होत नसते. आमच्या वैयक्तिक जीवनात आम्हास भगवंताची कृपा निरंतर मिळत राहिली. कोवळ्या किशोरावस्थेतच आमच्यावर 24 महापुरुषचरणांची अतिशय कठोर साधना लादली गेली. त्यानंतर संघटन स्थापना, साहित्य सृजन, तुरुंगवास, परमार्थ कार्य अशी महत्तर कामं क्रमाक्रमानं सांगितली गेली. सोपवलेलं प्रत्येक कार्य उत्तम आणि अपेक्षित दर्जाचं होतं आहे की नाही याचाही पडताळा घेतला गेला. प्रवचन करून लौकिक कीर्ती संपादण्याचं विडंबन तर होत नाही ना, याचा चौकसपणे शोध घेतला गेला. आद्यशक्ती गायत्रीला युगशक्तीच्या रूपात विकसित आणि विस्तृत करायचं कार्य सोपवून एका बीजानं स्वतःकडून 24 लाख सहयोगी समर्थक कसे निर्माण केले याचा प्रत्यय घेतला. 2400 प्रज्ञापीठ त्या सहयोगीद्वारे निर्माण करून घेऊन सत्ययुगी वातावरण तयार करणं, प्रयोग परीक्षणांची अद्भुत अनुपम शृंखला निर्माण करणं, या सर्व थोर कार्याच्या मुळाशी आमचं आत्मसमर्पण हेच एकमेव आधारभूत कारण होतं. कवडी किमतीचं लाकूड ज्वलंत ज्वाला बनून धधकते, पेटते, स्वतः अग्नी बनते. याचं कारण अग्नीत समर्पित होणं हेच मानता येतं. आज 75 वर्षातील प्रत्येक वर्ष जेव्हा तपातच व्यतीत केले आहे, तेव्हा आणखीन एक मोठे ओझे कसोटी स्वरूपात आमच्या डोक्यावर लादलं गेलं आहे. त्यास जगन्नियंत्याचा कठोरपणा न मानता असं म्हटलं जावं की त्यांनी दिलेल्या प्रखरतेच्या परीक्षणामध्ये अधिक तेजस्विता आणणं आवश्यक असल्याचं समजलं पाहिजे. हीरक जयंतीच्या वसंत पर्वा प्रसंगी अंतरिक्षातून एक दिव्य संदेश उतरला. त्यात लक्ष शब्द होता आणि 5 बोटांचा संकेत होता. तसं हे कोडच होतं, पण ते उलगडायला वेळ लागला नाही. प्रजापतींनी देव दानव मानवांना मार्गदर्शन करताना द या एकाच अक्षरानं उपदेश दिला होता. तिघही चतुर होते. त्यांनी आपापल्या स्थिती आणि प्रकृती धर्मानुसार त्याचा अनुरूप अर्थ केला. द हे अक्षर प्रजापतींनी उच्चारलं होतं. देवानी दमन संयम, दैत्यांनी दया आणि मानवानी दान असे अर्थ घेतले. ते सर्वथा उचितच होते. 1 लाखांच्या 5 शृंखला गुंफण्याचा संकेत होता. त्याचा अर्थ कळीतून कमलाचं उमलणं अपेक्षित होतं. आता आम्हाला या जन्माची पूर्णाहुती करण्यासाठी 5 हव्य समाविष्ट करायची आज्ञा होती, ती अशी: 1. 1 लाख कुंडांचा गायत्री यज्ञ. 2. 1 लाख युग सृजेत्यांना घडवणं, त्यांना शक्तिशाली प्रशिक्षण देणं. 3. 1 लाख वृक्षांची लागवड करणं. 4. 1 लाख ग्रामतीर्थांची स्थापना. आणि 5. 1 लाख वर्षाचे समयदान म्हणजे संचयन.
ही पाचही कार्य एकाहून एक कठीण वाटतात. सामान्य माणसाच्या शक्तीच्या पलीकडची भासतात. तथापि खरोखर तसं नाही. ती सर्वच शक्य, सोपी आणि सरळही आहेत. आश्चर्य म्हणजे पाहणाऱ्यांना ती अद्भुत आणि अनुपम वाटू लागली. 1,00,000 गायत्री यज्ञ. वरिष्ठ प्रज्ञापुत्रांपैकी प्रत्येकानं आपला जन्मदिवसोत्सव आपल्या घराच्या अंगणात उत्साहानं साजरा करावा. त्यात एक लहान चौकोनी वेदी तयार करून गायत्री मंत्राच्या 108 आहुती द्याव्यात. याबरोबरच अंशदान, समयदानाची प्रतिज्ञा घेऊन ती निष्ठेनं निभवावी. अंगवळणी पडलेल्या कमीत कमी एका दुर्गुणाचा त्याग करून एका सद्गुणाचा स्वीकार करावा. या अंशदानातून झोला पुस्तकालय सुरू करता येईल आणि शिक्षितांना युगसाहित्य देण्याची आणि ते अशिक्षितांना वाचून दाखवण्याची व्यवस्था करता येईल. आपल्या कमाईतून एक अंश परमार्थ प्रयोजनात लावत राहिलं की प्रज्ञा मिशनच्या प्रज्ञा संस्थानातून सर्व विधायक उपक्रम सातत्यानं होत राहतील. प्रत्येक गायत्री यज्ञाबरोबर ज्ञानयज्ञही जोडलेला आहे. कुटुंबीजन, मित्र, शेजारी इत्यादींना जास्तीत जास्त संख्येत अशा प्रसंगी बोलावून ज्ञानयज्ञाच्या रूपात सुगम प्रज्ञागीत आणि संगीत प्रवचनांची व्यवस्था करावी. यज्ञवेदीचा मंडप प्रसंगोचित सुशोभित करावा. यज्ञवेदी करून रंगवून आकर्षक करावी. मंत्रोच्चार सर्वांनी सम्मिलित स्वरात करावेत. हवनासाठी साकल्य मिळाले नाही तर गूळ आणि तुपाच्या बोरा एवढ्या गोळ्या तयार करून 108 आहुती द्याव्या. यामुळे सर्व घराचं वातावरण आणि वायुमंडळ शुद्ध होईल. एकाच जागी 1,00,000 कुंडांचा यज्ञ केला तर त्याचा प्रभाव त्या क्षेत्रातच पडेल. तथापि 1,00,000 घरात यज्ञ केले तर 1,00,000 गुणिले 108 आहुती म्हणजे जवळजवळ 1,00,00,000 आहुती होतील. ही संख्या किमान आहे. याहून अधिक म्हणजे 240 पर्यंत आहुती प्रत्येक कार्यक्रमात दिल्यास उत्तम होईल. उपस्थितांना अल्पोपहार किंवा भोजन देण्याची परवानगी नाही. लहानसा वाटणारा हा उपक्रम प्रभाव आणि परिणामांच्या दृष्टीनं फार समर्थ होऊ शकतो. युगसंधी इसवी सन 2000 पर्यंतच आहे. म्हणजे अजून 14 वर्ष बाकी आहेत. दरवर्षी 1,00,000 कार्यकर्त्यांचे 1,00,000 जन्मदिन साजरे होऊन त्यात 1,00,000 यज्ञ होतील. त्यातील आहुतींचा हिशेब कोट्यावधी होईल. असे कार्यक्रम पाहून इतरांनीही त्याचं अनुकरण केलं तर दरवर्षी लक्षावधी यज्ञ आणि त्यात कोट्यावधी आहुती पडतील. परिणामी वायुमंडळ आणि वातावरण दोहोंची शुद्धी घडेल. त्याचबरोबर होणाऱ्या ज्ञानयज्ञांनी जनमानसाचे परिष्करणही होईल. प्रत्येक कार्यक्रमात अंशदान, समयदानाचे संकल्प होऊन त्याच्या आधारे सत्प्रवृत्ती संवर्धनाचे हिमालया एवढे विराट कार्य घडू शकेल. 2. 1,00,000 कार्यकर्त्यांना संजीवनी विद्येचे प्रशिक्षण. शांतिकुंजची नवीन व्यवस्था अशी करायची आहे की 500 शिबिरार्थी आरामात आणि 1,000 थोड्या दाटीनं राहू शकतील. या शिबिरातून प्रशिक्षणार्थींना व्यक्तित्वाचा सर्वांगीण विकास, कौटुंबिक सुसंस्कार आणि समाजात सत्प्रवृत्तीचं संवर्धन अशा विषयांवरचं बौद्धिक आणि प्रत्यक्ष कार्यपद्धतीचं प्राणवान शिक्षण दिलं जाईल. हा अल्पकालीन अभ्यासक्रम असला तरी तो इतका प्रभावी करावयाचा आहे की त्यात साधनेचे आणि तत्वज्ञानाचे सार सामावले जाईल. ही संजीवनी विद्या घेऊन जे आपापल्या कार्यक्षेत्रात परत जातील ते स्वतःचा कायाकल्प झाल्याचा अनुभव घेतील आणि लोकनेतृत्वाची क्षमता विकसित करून ते आपापल्या कार्यक्षेत्रात यशस्वी ठरतील. हे प्रशिक्षित कार्यकर्ते आपल्या परिसरात पंचसूत्री कार्यक्रमांचं संचालन आणि प्रशिक्षणाचं कार्य सांभाळतील. मिशनच्या मासिकाचे वाचक हे ग्राहकांपेक्षा 5 पट जास्त आहेत. एक मासिक 5 जण वाचत असतात. अशा प्रकारे प्रज्ञा परिवाराची संख्या प्रायः 24 ते 25 लाखाच्या आसपास जाते. त्यातील बहुतांश स्त्री पुरुष हे सुशिक्षित आहेत. त्यांना या प्रशिक्षणासाठी आमंत्रण दिले आहे. 25 मागे 1 जरी आला तरी 1,00,000 प्रशिक्षणार्थी या युगसंधीच्या काळात शिक्षणाचा लाभ घेतील. हे केवळ शालेय विद्यार्थ्यासमान मानू नये.
ते जे शिक्षण घेऊन परत जातील तेव्हा त्यांचं व्यक्तित्व महामानव स्तराचं झालेलं असेल आणि त्यांच्यात युगनेतृत्व करण्याची क्षमता विकसित झालेली असेल. अशा प्रकारचं प्रशिक्षण मे 1986 पासून सुरू झालं आहे. या शिक्षण पद्धतीचं वैशिष्ट्य असं की त्यात शिक्षणार्थींचा निवास आणि शिक्षणाबरोबरच भोजनाची व्यवस्थाही निशुल्क केली आहे. कोणी स्वेच्छेनं यथाशक्ती देईल ते अस्वीकार केलं जाणार नाही. पण गरीब श्रीमंत अशी भेद करणारी ही पद्धती कटाक्षानं टाळली आहे. प्राचीन कालचे गुरुकुल अभिभावक आणि अध्यापक अशा दुहेरी नात्यानं कार्य करीत. ही प्रयोगात्मक शिक्षण पद्धती या प्राचीन गुरुकुल पद्धतीचं पुनर्जीवन म्हणता येईल. जीवनातील विविध समस्यांच्या उपायांची जाणीव आणि जीवनविषयक प्रगतिशील रहस्यमय तत्वज्ञान याशिवाय प्रशिक्षणार्थींना याच अवधीत भाषण, कला, सुगम संगीत, जडीबुटी उपचार, पौरोहित्य, कर्मकांड, शिक्षण, स्वास्थ्य, गृहउद्योग यांचाही परिचय येथील अभ्यासक्रमात केला आहे. उद्देश असा की त्याचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष लाभ स्वतःला आणि इतरांना होऊ शकेल. आगामी 14 वर्षात 1 लाख विद्यार्थ्यांच्या उपरयुक्त शिक्षणावर प्रचंड खर्च होईल. 1 कोटी रुपये तर भोजनावरच खर्च होतील. इमारत, फर्निचर, वीज, पाणी अशा स्वरूपाचा खर्चही साधारण तितकाच होईल. आजपर्यंत अयाचित व्रतानं मोठा खर्चही निभत गेला आहे. तसाच हाही खर्च याचना न करता भागेल आणि हा संकल्पही पूर्ण होईल. 25 लाख प्रशिक्षणार्थी यात सहभागी होणं फारसं कठीण नाही. तथापि प्रतिभावंतांना प्राथमिकता देण्यासाठी चौकशी आणि विचारपूस करावी लागत आहे. 3. 1 लाख अशोक वृक्षांचं आरोपण. वृक्षारोपणाचं राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय महत्त्व सर्वश्रुत आहे. ढगांपासून पावसाचं आकर्षण करून घेणं, जमिनीची धूप थांबवणं, जमिनीची उर्वरता वाढवणं, प्राणवायूचं वितरण, प्रदूषणाचं निरसन, प्राण्यांना सावली आणि आश्रय, इमारती, लाकूड, सरपण असे अगणित महत्वाचे लाभ वृक्षांमुळे प्राप्त होतात. धार्मिक तसंच लौकिकदृष्ट्या वृक्षारोपण हा एक उच्च कोटीचा परमार्थ मानला गेला आहे. तो यामुळेच सर्व वृक्षात अशोक वृक्षाचं महत्त्व विशेष आहे. त्याचं गुणगान सम्राट अशोकासमान करतात. लंकेत सीतेला अशोक वाटिकेतच ठेवलं होतं. हनुमंतानं त्याच्या पल्लवांचा आश्रय घेतला होता. आयुर्वेदात त्या स्त्री रोगावर अचूक उपाय म्हटला आहे. त्यामध्ये पुरुषाची बलिष्ठता आणि प्रखरता वृद्धिंगत करण्याची विशेष शक्ती आहे. साधनेसाठी अशोक उपवनात राहणं विशेष लाभप्रद ठरतं. सौंदर्य तर त्याचं असामान्य असतं. अशोकाचे गुण, विशिष्ट स्वरूप सर्वसामान्य जनांना समजावून सांगितलं तर प्रत्येकास अशोक वाटिका शक्य न झाली तरी आपल्या अंगणात शेजारी पाजारी अशोक वृक्ष लावण्याची आणि त्याच्या संवर्धनाची प्रेरणा त्याला अवश्य मिळेल. 1 लाख अशोक वृक्ष लावण्याचा संकल्प पूर्ण करण्याचा प्रज्ञा परिजनांनी उत्साहानं प्रयत्न केला तर एवढ्या मोठ्या जनसमूहास ते फारसं कठीण नाही. त्यांना देवालयाची प्रतिष्ठा लाभेल. बिहारच्या हजारी नावाच्या शेतकऱ्यानं आंब्याची 1000 झाडं एकट्याने लावली होती. तर 1 लाख अशोक वृक्ष लावणं फारसं कठीण वाटू नये. त्याची रोपं शांतिकुंजातून देण्याची व्यवस्था केली आहे. प्रत्येक प्रज्ञापुत्रानं अशोक वाटिका लावण्याचा निश्चय करावा असं आवाहन केलं आहे. त्यातून साध्य होणारी वायुशुद्धी ही शास्त्रसंमत आणि यज्ञतुल्यच मानावी. अग्निमुखी हवनाचं पुण्यकार्य तर काही वेळच चालते. तथापि हेच पुनीत कार्य हे वृक्ष वर्षानुवर्ष निरंतर करीत असतात. 4. प्रत्येक गाव एक युगतीर्थ. जिथं श्रेष्ठ कार्य होत असतं, जेथील प्राचीन आणि अर्वाचीन कार्यातून आदर्शवादी प्रेरणा अनेकांना लाभतात, अशा स्थानांनाच तीर्थ अशी संज्ञा लाभते. ज्या दर्शनीय स्थानांची भाविक तीर्थयात्रा करतात त्यांच्याशी काहीतरी प्रेरक इतिहास निगडीत असतो. संयम सेवा भावनेचा आदर्श तिथे साकार करणाऱ्या व्यक्ती होऊन गेलेल्या असतात. आजच्या प्रसिद्ध तीर्थस्थानी कधी काळी ऋषींचे आश्रम असत. गुरुकुल, आरण्यक आणि परमार्थ संबंधित कार्य सातत्यानं तिथे संपन्न होत असत. सध्या प्रख्यात तीर्थ फार थोडी आहेत. तिथे प्रायः पर्यटकांचीच गर्दी असते. त्यांच्यात श्रद्धा भावना, पुण्य प्रयोजनाविषयी आस्था नसते. ते मुख्यत्वे सहलीचा फेरफटका मारण्यासाठी आलेले असतात. अशा स्थितीत तीर्थभावनेचे पुनर्जीवन कसं व्हावं
यावर चिंतन करता असं वाटू लागलं की प्रत्येक गावचा लहानशा तीर्थाच्या रूपात विकास घडवून आणावा. जिथे ग्रामाचा उल्लेख शहराविरुद्ध द्वेष वा उपेक्षा भावनेनं केला नसून सर्वसामान्य जीवनमानापेक्षाही दारिद्र्य रेषेखालील जनतेस प्राधान्य देण्याचा हेतू आहे. मातृभूमीचा प्रत्येक कण देवता आहे. गाव काय, झोपडं काय, आज गरज आहे ती तेथील कलंक स्वरूप मागासलेपण, दारिद्र्य, दैन्य, अज्ञान आणि रोगराई दूर करण्याची, विविध सत्प्रवृत्तींचा विकास करण्याची. एवढ्यानं सुद्धा तेथील उत्साह, प्रेरणा आणि आनंद वाढू शकेल. हर गाव एक तीर्थ या योजनेचं उद्दिष्ट आहे ग्रामविकास, ग्रामोत्थान, ग्रामसेवा. या उद्दिष्टासाठी युद्धस्तराचे प्रयत्न केले पाहिजेत आणि त्यासाठी केलेले परिश्रम हीच ग्रामदेवतेची पूजा मानली पाहिजे. अशी तीर्थस्थापना करण्यासाठी ग्रामस्थांनी व बाहेरच्या सेवाभावी उद्बोधन कार्यकर्त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे. अज्ञान आणि अवनतीच्या प्रत्येक पैलूंविरुद्ध संघर्ष करणं आणि उन्नतीचा प्रत्येक पैलू समर्थ करणं यासाठी सार्थक पदयात्रा काढली पाहिजे. जनसंपर्क साधून युगचेतनेचा अलख जागवला जावा. या उपक्रमासाठी तीर्थयात्रा टोळ्या किंवा दिंड्या काढायची योजना आहे. यात्रा इथे सायकल यात्रा स्वरूपाची असेल. 4 सायकल स्वारांची एक टोळी पिवळी वस्त्र, पिवळा कमंडळू, पिवळी झोळी घेऊन प्रवासाला निघतील. हा प्रवास किमान 1 आठवड्याचा, 10 दिवसांचा, 15 दिवसांचा किंवा जास्तीत जास्त 1 महिन्याचा असेल आणि ते आधीच निश्चित केलं जाईल. यात्रा जिथून सुरू होईल तिथेच संपेल. सकाळी जलपानानंतर टोळी निघेल. मार्गातील गावांच्या रस्त्याला लागून असलेल्या भिंतीवर आदर्श वाक्य लिहित जातील. याकरता त्यांनी सुंदर लेखनाचा पूर्वाभ्यास केलेला असेल. 1. हम बदलेंगे युग बदलेगा. 2. हम सुधरेंगे युग सुधरेगा. 3. नर और नारी एक समान, जाती वंश सब एक समान. अशा प्रकारची मिशनची सद्वाक्य जी जिथे शक्य तिथं आकर्षकपणे लिहिली जातील. ज्या गावात मुक्कामाची योजना असेल तिथं शंख वाजून ग्रामप्रदक्षिणा केली जाईल. ग्रामस्थांना कीर्तन, भजन, सत्संगासाठी आमंत्रण दिलं जाईल. रात्रीच्या कीर्तनात परिजन प्रज्ञा संगीताद्वारे उपस्थित जनांना प्रेरणा आणि सद्विचार प्रवचन देऊन संपूर्ण गावात सज्जनता आणि प्रगतीचं मूर्तिमंत रूप धारण करता येईल. प्रौढ शिक्षण, बालसंस्कार, शाळा, स्वच्छता, व्यायामशाळा, घरगुती भाजीपाला, कुटुंब नियोजन, व्यसनमुक्ती, सहकार्य, वृक्षारोपण इत्यादी सत्प्रवृत्तींचं महत्त्व श्रोत्यांच्या मनावर बिंबवून सर्वांनी आपली ताकद एकवटली तर हे कार्य यशस्वी होऊन गावाचा कायाकल्प करता येईल आणि त्याचे भरपूर लाभ सर्वांनाच लाभतील असा आत्मविश्वास निर्माण करावा. शक्य झालं तर सभेच्या शेवटी उत्साही आणि प्रतिभावान लोकांची एक समिती तयार करावी. ती समिती नियमितपणे समयदान आणि अंशदानाची व्यवस्था पाहिल. त्यातून विविध विधायक कार्यांची योजना अंमलात आणतील. दुसऱ्या दिवशी सकाळी गावाच्या एकतेचं आणि पावित्र्याचं प्रतीक रूपात अशोक वृक्षाचं आरोपण समारंभपूर्वक केलं जाईल. उपयुक्तता आणि भावसंवर्धनासाठी ही अशोक वृक्षरूपी प्रतिमा फार महत्वाची ठरेल. या आंदोलनाचा प्रसार 1,00,000 गावातून करण्यासाठी शांतिकुंजनं प्रथम पाऊल उचललं आहे. यासाठी संचालन केंद्राची स्थापना केली आहे. प्रत्येक केंद्रात 4 सायकली, रंगासाठी 4 बादल्या, बिस्तरे, संगीत उपकरणे, साहित्य इत्यादींची व्यवस्था केली आहे. अशा प्रकारे आवश्यक साधनं एकत्र जमवली आहेत. थोड्याशा प्रशिक्षणानंतर समयदानी जनांची टोळी यात्रेस निघेल. गावात कमीत कमी एक नैष्ठिक सदस्य तयार झाला आणि त्यानं समयदान अंशदानपूर्वक झोला पुस्तकालय सुरू केलं की त्या गावापुरता कार्यक्रम यशस्वी झाला आहे असं मानलं जाईल. ही प्रक्रिया जिथे जिथे संपन्न होईल तिथं एक उपयोगी संघटन तयार होत जाईल आणि त्यांच्याद्वारे गावाच्या सर्वांगीण उन्नतीची सुरुवात होईल. हीच आहे तीर्थभावना, तीर्थस्थापना. यासाठी देशभरात 1,000 संचालक केंद्र स्थापित केली जातील. प्रत्येक केंद्रात वरीलप्रमाणे साहित्य ठेवलं जाईल. समयदानी तीर्थयात्रींना प्रशिक्षण देऊन त्यांच्या 4-4च्या टोळ्या तयार केल्या जातील. एका टोळीची वारी पूर्ण झाली की तिची जागा दुसरी टोळी घेऊन वेगवेगळ्या गावांना पोचून वरील पद्धतीनं कार्य करेल. 50-50 मैलांच्या परिसरात एक तीर्थमंडळ बनवावे. तेवढ्या पंचक्रोशीतील गावं त्या मंडळात येतील. त्या प्रत्येक गावात वर्षातून किमान एकदा किंवा दोनदा तीर्थभ्रमण करणारी दिंडी पोचावी. भारतात 7 लाख गावं आहेत.
तथापि आजच्या परिस्थितीत प्रयोग म्हणून त्यापैकी 1,00,000 गावं निवडली आहेत. 24,00,000 प्रज्ञाजन 1,00,000 गावातून फिरतील. त्यांच्या मदतीनं हे कार्य फारच सोपं आणि सरळ होईल. त्यानंतर ही हवा पसरली की समग्र देशावर तिची पकड निर्माण होईल. क्रमशः मंद गतीनं का होईना शक्य तितकी प्रगती होत राहावी. जमेल तेवढं करत राहावं आणि अनुभवातून योजनेचा विस्तार करत राहावं. यातच चातुर्य आणि शहाणपण आहे. 5. 1,00,000 वर्षाचं समयदान. ज्या विशाल आणि बहुमुखी जागतिक स्वरूपाच्या युग परिवर्तनाची अपेक्षा आहे, त्यासाठी साधनांच्या तुलनेत श्रम सहकार्याची विशेष आवश्यकता आहे. केवळ बाह्य साधनांनी हे कार्य होण्यासारखं असतं, तर अब्जावधी रुपयांचा खर्च करणाऱ्या शासनाने हे कधीच करून टाकलं असतं. शिवाय धनिकांनीही त्यास हातभार लावला असता. खरी आवश्यकता आहे ती सामान्य जनांच्या भावना आंदोलित व विकसित करून नवनिर्माणाच्या दिशेनं वळवण्याची. काही व्यक्तींना आपल्या त्यागाची, सत्यनिष्ठतेची आणि योग्यतेची खात्री पटवून द्यावी लागेल. तरच इतर जनांना कार्यासाठी प्रोत्साहन आणि प्रेरणा देता येते, अन्यथा नव्हे. लठ्ठ पगार आणि भरपूर सुखसोयी देऊनही पगारी नोकरवर्ग जनतेत आदर्शवादी आचार विचार निर्माण करू शकत नाही. पेटलेला दिवाच दुसऱ्या दिव्यास पेटवू शकतो. स्वतः जे उत्कट भावनाशील होते तेच इतरांमध्ये भावना पेटवू शकले आहेत. नवसृजनाच्या कार्यात नेहमी कर्मवीर अग्रदूतांची कर्तव्यनिष्ठाच आजपर्यंत यशस्वी ठरली आहे. प्रथमदर्शनी हे कार्य डोंगरा एवढं प्रचंड वाटतं खरं, पण ते प्रत्यक्षात राई एवढं लहान आणि सोपं आहे. व्यक्तीनं सामान्य भारतीय नागरिक स्तराचं राहणीमान स्वीकारण्याची जबाबदारी अंगीकारली आणि परिवार स्वावलंबी सुसंस्कार संपन्न करण्याची जबाबदारी घेतली, तर या सेवा साधनेच्या मार्गातील फार मोठा अडसर दूर होईल. मानसिकतेचा इतका विकास झाला तर विचारवंत मनुष्य लोकसेवा आणि समाज परिवर्तनासाठी पुष्कळसा वेळ आणि शक्ती वाचवू शकतो. प्राचीन काळी ब्रह्मचारी, वानप्रस्थी आणि सद्गृहस्थ अशा प्रकारचं साहस करून पुरुषार्थ करीत असत. गुरु गोविंद सिंग यांनी आपल्या शिष्य समुदायातील प्रत्येक गृहस्थाकडून मोठा मुलगा संत शिपाई बनवण्यासाठी मागितला होता आणि त्यांना ते मिळालेही. म्हणूनच शिखांचा भूतकालीन इतिहास त्याग, साहस आणि समर्पणानं इतका तेजस्वी ठरला आहे. देशाच्या, धर्माच्या, संस्कृतीच्या रक्षणासाठी आणि प्रतिष्ठेसाठी अगणित शिखांनी बलिदान केलं, कष्ट सहन केले. ही परंपरा भगवान बुद्धाच्या परिव्राजकांपासून सुरू झाली आहे. तीच गांधी विनोबांचे सत्याग्रही, स्वामी दयानंद विवेकानंदांचे उच्च श्रेणीचे प्रबुद्ध कार्यकर्ते यांच्या रूपात अलीकडच्या काळात आढळते. तीच सुप्त परंपरा जागृत करायची आज नितांत गरज आहे. स्वतः उन्नत होऊन इतरांनाही उन्नतीच्या मार्गाला नेतील अशा प्रखर महामानवांची आज तीव्र आवश्यकता आहे. आज सारी मानवजातच संकुचित आणि क्षुद्र स्वार्थात मग्न आहे. हे मान्य असलं तरी ही वसुंधरा अगदीच निर्वीर्य आणि निस्सत्व बनलेली नाही. 60 लाख साधू बाबा धर्माच्या नावावर घरदार सोडून भटकू शकतात, तर मिशनच्या कार्यासाठी 1,00,000 वर्षाच्या समयदानाची मागणी का पूर्ण होणार नाही? त्याचा हिशोब असा की एक मनुष्य जर 2 तास समयदान करत असेल, तर त्याचे एका वर्षात 720 तास समयदान होतात. 7 तासाचा दिवस मानला तर 103 दिवस वर्षात होतात. हा संकल्प एखाद्यानं 20 वर्षाच्या वयापासून घेऊन 70 वर्षांचा होईपर्यंत निभावला, तर त्या 50 वर्षात त्याचे 5,000 दिवसांचे समयदान होते, म्हणजे 14 वर्षाचे. या हिशेबानं 1,00,000 वर्षांचं समयदान पूर्ण करण्यासाठी 1,00,000 भागिले 14 बरोबर 7,143 इतकी माणसे सुद्धा आपल्या जीवनात 1,00,000 वर्षांची समयदानाची मागणी पूर्ण करू शकतात. हा हिशोब फार लहान प्रमाणात आहे. साधू ब्राह्मणासमान परमार्थपरायण जीवन जगणारे परिजन आपल्या मिशनमध्ये आजही कमी नाही. ते आपला सर्व वेळ युग परिवर्तनाच्या कार्यातच सार्थकी लावत असतात. असे ब्रह्मचारी आणि वानप्रस्थी हजारोंच्या संख्येत आजही आहेत. त्यांचं समयदान यात मिळवलं तर ही गणना 1,00,000पेक्षा जास्त वर्षांची होऊ शकते. समयदानाची ही संकल्पना एवढ्यावरच संपत नाही.
प्रज्ञा परिवारात अशी अनेक उदार माणसं आहेत, ज्यांनी हीरक महोत्सवात केलेल्या आवाहनानुसार समयदानाची मागणी हा दैवी आदेश मानून आपल्या परिस्थितीत ताळमेळ घालून 1 ते 5 वर्षाचा समय अखंडपणे दान केला आहे. अशा समयदानीची संख्या देखील मोठी आहे. बहुसंख्य बाहेर पडून प्रवास करू शकत नाहीत, पण घरी राहूनच मिशनच्या विविध उपक्रमांसाठी समयदानपूर्वक प्रयत्न करत असतात. स्थानिक तसंच आसपासच्या क्षेत्रातलं कार्य ते सांभाळीत राहतील. या समयदानात यज्ञात पुरुषांसमानच महिलांनाही भाग घेता येईल. शारीरिक आणि बौद्धिक अशा दोन्ही श्रमांचा उपयोग करून त्या स्त्री वर्गात शिक्षणाचा प्रसार करू शकतील. अशिक्षित स्त्रियांना घरगुती भाजीपाला लागवडीचं काम करता येईल. ज्यांना कौटुंबिक जबाबदाऱ्या नाहीत आणि ज्या आरोग्य संपन्न आहेत, त्या शांतिकुंजातील भोजनालय विभागातील कार्यभार सांभाळू शकतील. येथील वातावरणात त्यांचं शेष जीवन सुखशांतीपूर्वक व्यतीत होईल. मिशनच्या निर्धारित कार्यक्रमात 3 प्रकारचे उपक्रम समाविष्ट आहेत. ते घरी राहून किंवा बाहेर पडून आपल्या परिस्थितीनुरूप कार्य करतील. 1. प्रचारात्मक कार्यक्रम. झोला पुस्तकालय, ज्ञानरथ, स्लाइड प्रोजेक्टर प्रदर्शन, टेप रेकॉर्डरवरून युगसंगीताद्वारे घरोघर युगसंदेश पोहोचवणं, भिंतीवर सद्वाक्य लेखन, सायकल यात्रेत सामील होऊन संदेश पोहोचवणं, संगीत, साहित्य आणि कलांच्या माध्यमानं तसंच साधनदानानं सुद्धा सत्प्रवृत्ती संवर्धनाच्या कार्यास मोठा हातभार लावता येईल. 2. रचनात्मक आणि विधायक कार्य. पुरुषांची रात्रीची आणि महिलांची दुपारची पाठशाला चालवणं, बालसंस्कार शाळा चालवणं, व्यायामशाळा चालवणं, स्वच्छता संवर्धन, वृक्षारोपण इत्यादी. 3. सुधारणात्मक कार्य. जातीवर्णातील उच्च नीच, भेदभाव, पडदा प्रथा, हुंडा प्रथा, व्यसनासक्ती आणि फॅशन पायी होणारा खर्च याबाबत वैचारिक आदानप्रदानानं प्रभावी विरोध करणारी फळी निर्माण करणं, जनमत संघटित करणं, लोकसंख्या वाढीवर, बालविवाहांवर विरोधात्मक प्रचार करून रूढीवादाचे निरसन करण्याचा यथाशक्य प्रयत्न करणं. याशिवाय शारीरिक, मानसिक, आर्थिक, कौटुंबिक, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक क्षेत्राशी संबंधित अनेक उपक्रम हाती घेता येतील. ज्यांना नवसृजनाच्या कार्याची आवड आहे, त्यांनी आपली योग्यता आणि परिस्थिती यांचा ताळमेळ घालून आपलं कार्य निवडावं. या सर्व कार्यांचा समयदानाशी घनिष्ठ संबंध असतो. एका व्यक्तीचे 1,00,000 वर्षाचे समयदान फार मोठे आणि अशक्यप्राय वाटते. तथापि सर्व परिजन मिळून याची पूर्तता करण्यासाठी कटिबद्ध होतील तर प्रत्येकाच्या वाट्यास फार थोडा वेळ येईल. 4. मोठे वरदान, मोठे अनुदान. लहानशा फोडातील पू घरीच सामान्य उपचारानं काढता येतो. तथापि डोक्यात, छातीत शिरलेली गोळी ऑपरेशन करून काढण्यासाठी निष्णात सर्जन आणि बहुमोल उपकरणांचीच गरज असते. किड्याचं पोट एका माशीनं भरतं, पण हत्तीला चारा मनोगती लागतो. शंख जलाशयाच्या तळाशी जाऊन बसतात, पण समुद्रात शोषून घ्यायचं तर अगस्ती ऋषीच हवे. विहिरीतून घागरभर पाणी कोणीही काढू शकतं, पण स्वर्गातून गंगेचं अवतरण घडवायचं तर त्यासाठी भगीरथाचं तप आणि शंकराच्या जटांचाच आधार हवा. वृत्रासुराच्या वधासाठी दधीची ऋषींची तप ऊर्जा संपन्न हाडच पाहिजे. लहान सहान कामं सामान्य माणसाच्या सामान्य प्रयत्नांनी संपन्न होतात. तथापि महत्वाच्या कार्यासाठी फार मोठी तयारी करावी लागते. पृथ्वीची तहान ढगांनी शांत होते, पण सागराच्या पाण्याची अथांग जलराशी टिकवायची तर त्यात हजारो नद्यांनी स्वतःस नित्य समर्पित केलं पाहिजे. परिवर्तन आणि निर्माण ही दोन्ही कष्टसाध्य कामं आहेत. भ्रूण जेव्हा शिशुरूपानं जगात प्रवेश करतं, तेव्हा प्रसव वेदनांबरोबर होणारा रक्तस्राव पाहून जीवाचा थरकाप होतो. आजच्या परिस्थितीचं दृश्य आणि अदृश्य असे दोन्ही पैलू महाविध्वंसाने खचून भरले आहेत. काळाची गरज इतकी प्रचंड आहे की त्यासाठी लक्षावधी जनांच्या परिश्रमाची गरज भासत आहे. विनाशाच्या गर्तेतून अखिल मानवतेचं रक्षण आणि विकास साधण्यासाठी तर कार्यकर्त्यांच्या ठायी असामान्य व्यक्तित्व, उत्कृष्ट कुशलता आणि अगणित साधनं हवी. इतक्या अपरिमित प्रमाणात साधनं जुळवणं खूपच कठीण आहे. तो सारा सरंजाम जमवणं एकमेव परमेश्वराच्या हातात आहे. एवढं मात्र निश्चित की निराकारास साकार जीवधारीमध्ये प्रकट करण्याचा रणव्यूह आखून कौशल्यपूर्ण व्यवस्थापन करावं लागतं. या कार्याची योजना स्रष्टा परमेश्वराची शक्ती करत असते, पण त्याचं श्रेय मात्र श्रद्धाशील, साहसी
आणि पुरुषार्थी भक्तजनांनाच लाभत असतं. हनुमंत आणि अर्जुन यांचं सामर्थ्य स्वकष्टार्जित नव्हतं. ते तर त्यांना ईश्वरी अवताराच्या कार्यात सहभागी झाल्यामुळं प्राप्त झालं होतं. धनुर्धारी अर्जुनास जर योगेश्वराचं सारथ्य लाभलं नसतं, तर महाभारत युद्ध कसं जिंकता आलं असतं? हनुमंत स्वतःच बलवान असते, तर त्यांना आपल्या स्वामी सुग्रीवासह ऋष्यमुख पर्वतावर अज्ञातवासात लपत-छपत राहण्याची पाळी आली असती. समुद्रोड्डाण, लंकादहन, पर्वत उचलून आणणं यासारखी अचाट कृत्य करण्याचं सामर्थ्य त्यांना रामकार्यात समर्पित झाल्यामुळेच लाभलं होतं. स्वतःच्या मोहापायी ज्या भक्तांनी देवाजवळ मागणी केली, तेव्हा नारदांना मोहग्रस्त प्रसंगासारखे फक्त हास्यास्पद नव्हे, तर तिरस्कृत व्हावे लागले आहे. महान परिवर्तनासाठी उपरोक्त उभयपक्षीय कार्य इतकं प्रचंड आहे, की त्यांच्यासाठी साधनं किती लागतील ते शब्दात वर्णन करून सांगण्यासारखं नाही. ती एकत्र जमवायची आहेत आणि निश्चित जमवली जातीलच. उपर्युक्त महान ध्येयाचं समग्र रूप विराट असेल ते कल्पनेत आणणंही कठीण आहे. साखळीच्या दुव्यासमान त्याचा खंडशः आविर्भाव होऊ शकतो. या काळाचा संकल्प या अवतरण पर्वावर गेल्या वसंत पंचमीस प्रकट झाला. तो संकल्प आकलनाच्या सोयीनं 5 वर्गात विभागला गेला आहे. 1 लक्ष यज्ञ, 1 लक्ष नररत्न, 1 लक्ष अशोकवाटिका, 1 लक्ष ग्रामतीर्थ आणि 1 लक्ष वर्षाचं समयदान संकलन. ही 5ही कार्य इतकी प्रचंड आहेत, की शेषनागाच्या डोक्यावर पृथ्वीचं ओझं लादलं जावं. ही सर्व कार्य अशी आहेत, की मानवी शक्तीस ती आकलन होणं, त्यासाठी योजना करणं आणि त्या प्रत्यक्षात सिद्ध करणं सर्वथा अशक्य आहे. ही खरोखर अतिमानवी कार्य आहेत आणि आमच्या समान तुच्छ मनुष्य स्वतःच्या बळावर कधीही पूर्ण करू शकणार नाही. हे परमसत्तेचं कार्य आहे आणि तो दिव्य जादूगारच आम्हाला कळसूत्री बाहुलं बनवून नाचवीत आहे. हा गोवर्धन पर्वत आपण सर्वांनी मिळून उचलला तर किती छान होईल. समुद्रात सेतुबंधाच्या कार्यातला एखादा दगड आपल्या हातून लोटता आला तर आपण श्रेयाधिकारी ठरू, यशस्वी होऊ. प्रज्ञापरिजनांनी या कार्यास हातभार लावणं त्यांच्या कल्याणात कारणीभूत होणार आहे. यासाठी जो त्याग ते करतील त्याच्या 1000 पटीनं जास्त लाभ त्यांना होणार आहे. बीजाला सुरुवातीला गळण्यासाठी कष्ट सोसावे लागतात. त्यानंतर तर अगणित वाढ होण्याचा, विस्ताराचा, बहरण्याचा आनंदी आनंद लाभतो. सर्वच वैभव हस्तगत होते. स्वातंत्र्याच्या संग्रामात ज्यांनी सक्रिय होऊन तुरुंगवासादी कष्ट उपसले, त्यांना मंत्रीपदं, राज्यपालपदं, विदेशात वकील होणं, स्वातंत्र्य सेनापतींचं पेन्शन इत्यादी कितीतरी लाभ पदरी पडले आहेत. हा काळच असा आहे की त्यात सक्रिय सहभाग घेणं म्हणजे हिरे माणकांची खाण कवडी मुलानं खरेदी करण्यासारखं लाभप्रद आहे. यात श्रेय, यश, वैभव निश्चित लाभणार आहे. अशा स्थितीत त्यासाठी प्रयत्न करण्यात कृपणता प्रकट करणं म्हणजे केवळ अदूरदर्शीपणाशिवाय दुसरं काही नाही. 3 संकल्पांची महान पूर्णाहुती. या पुस्तकात वेळोवेळी आम्ही संकेत केले आहेत, ज्यानुसार आमच्या बॉसचे आदेश प्राप्त झाले, त्यानुसारच आमचे संकल्प घेतले गेले, ते परिपक्व झाले आणि फलप्रद होत गेले. इसवी सन 1986चा उत्तरार्ध हा आमच्या जीवनातील फार महत्वाचा काळ होता. या वर्षाच्या समापनाबरोबरच आमच्या वयाच्या 75व्या वर्षानिमित्त हीरक जयंतीचा अध्याय, जो 1 लाखाच्या 5 कार्यक्रमांशी निगडीत होता, तो पूर्ण होत आहे. आता तर त्याच्या पूर्णाहुतीचा समयही जवळ आला आहे. या मिशनचे प्रेरणास्रोत आणि विशाल गायत्री परिवाराची जन्मदात्री अखंड ज्योती मासिक पत्रिका 50व्या वर्षात पदार्पण करत आहे. यानिमित्त अखंड ज्योतीची सुवर्ण जयंती साजरी होत आहे. गेल्या 3 वर्षांपासून आमची सूक्ष्मीकरण साधना सुरू आहे. या साधनेला सावित्री साधना किंवा भारतवर्षाच्या देवात्म शक्तीची कुंडलिनी जागरण साधना असंही म्हणता येईल. परंतु आमची साधना विशुद्ध लोकमंगलनिमित्त विधायक प्रयोजनार्थ झाली आहे. त्यामुळे परिणाम म्हणून देशाचा गौरव वाढावा इतकंच नव्हे, तर पृथ्वीवर पसरलेले अगणित अभाव, दुःख, संकट, आपत्ती आणि भयावह समस्यांचं निवारण व्हावं. अशा या 3 महाअनुष्ठानांची पूर्णाहुती एका विशिष्ट धर्मानुष्ठानाद्वारे केली जात आहे. 24 लक्षांच्या 24 महापुरुषचरणानंतर त्या तपाच्या समापनानिमित्त सन 1958 मध्ये आम्ही 1000 कुंडी महायज्ञ केला होता, जो अविस्मरणीय ठरला.
यावेळी या 3 साधनांच्या पूर्णाहुतीनिमित्त संपूर्ण भारतात 1000 स्थानांवर 108 कुंडी यज्ञ आणि युगनिर्माण संमेलनं होतील. 1 वर्षात होणाऱ्या या 1000 यज्ञांच्या माध्यमानं 1,00,000 यज्ञांचा आमचा संकल्पही पूर्ण होईल. विभिन्न क्षेत्रातील वातावरण शुद्धी होण्यास, समृद्धी आणि प्रगती साधण्यास त्याचं सहाय्य होईल. हे सर्व संकेत, आदेश एखाद्या विशिष्ट व्यक्तीसाठी असून ते त्यानंच पूर्ण करायचे आहेत, असं कुणीही मानू नये. प्रत्येकानं हे लक्षात घ्यावं, की इतकं प्रचंड ओझं एक व्यक्ती घेऊ शकत नाही आणि ध्येयापर्यंत पोहोचवू शकत नाही. ही व्यक्ती वस्तुतः समुदायच होय, जो प्रज्ञा परिवारासारखा लहान समूह मानला जातो. तथापि आगामी काळात तोच लहान समूह उदार मनस्वी जनांची एक विशाल जमात होणार आहे. या यशस्वी वर्गात सामील होणं, त्यांच्या कार्यास हातभार लावणं, त्या भाग्यवंतांना एक अलौकिक वरदान ठरणार आहे. ते स्वतःच्या वाट्याला येणारं कार्य पूर्ण करून उपयुक्त वरदानाचा लाभ घेणारे ठरतील. युगसंधी इसवी 2000 पर्यंत चालेल. तोपर्यंत आम्हाला स्थूल किंवा सूक्ष्म शरीरानं सक्रिय राहावं लागेल. आमच्यावर सोपवलेली कामं आम्हास पूर्ण करूनच जायचंय. आजपर्यंतच्या आमच्या सर्व महत्त्वपूर्ण कार्यात परिजनांनी साथ दिली आहे. आमच्या खांद्याला खांदा लावून ते चालले आहेत, चालत आहेत. या अग्निपरीक्षेत ते आमची साथ सोडणार नाहीत, तोंड फिरवणार नाहीत. या श्रेय साधनेत सर्वच प्राणवान परिजनांची बरोबरीची भागीदारी राहील. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. विचार क्रांती मराठी चॅनेलचे सदस्य होण्यासाठी सबस्क्राईब बटनवर क्लिक करा. आम्ही अपलोड केलेल्या व्हिडिओची सूचना प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.